नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो 8 जिल्ह्यांमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागवण्याचे काम सुरू आहे। म्हणजेच तुम्ही आता ऑनलाईन तुमचे आपले सरकार सेवा केंद्राला अप्लाय करू शकता किंवा 8 जिल्ह्यांमधून बाकीचे जिल्ह्यांचे ऑफलाईन फॉर्म आहेत आणि बाकीच्या जिल्ह्यांचे ऑनलाईन फॉर्म आहेत। तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात अर्ज करायचा आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीने अर्ज करायचा आहे, ऑनलाईन अर्ज कोणत्या जिल्ह्यात आहेत, ऑफलाईन अर्ज कोणत्या जिल्ह्यात आहेत, याची संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो अर्ज करत असताना लागणारे डॉक्युमेंट्स व तसेच कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत याची संपूर्ण डिटेल आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आपण आपले सरकार सेवा केंद्रासाठी कोणते 8 जिल्हे आहेत व त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते व किती जागा आहेत याची संपूर्ण डिटेल आपण पाहूया। तर चला मित्रांनो आपण स्क्रीनकडे वळूयात। नमस्कार मित्रांनो, स्क्रीनवर आल्यानंतर आपण पहिला जिल्हा पाहणार आहोत, जिल्हा जळगाव। तर जिल्हा जळगावच्या आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात 5/8/2026 रोजी प्रकाशित करण्यात आलेली। आता मित्रांनो या जिल्ह्यामध्ये अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ दिलेली आहे। तर 10 तारखेपासून अर्ज स्वीकारले जातील सकाळी 11 पासून आणि जी अंतिम तारीख आहे आणि वेळ आहे तर 31 तारखेपर्यंत तुम्हाला 6 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, म्हणजेच तुम्ही फॉर्म जमा करू शकता। आता मित्रांनो अर्ज प्राप्ती माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी तुम्हाला 7/9 दिवशी तुमचे जे अर्ज स्वीकारले त्याची यादी तुम्हाला जाहीर करण्यात येणार आहे 7/9 रोज। ठीक आहे, आता पुढचा मेन मुद्दा आहे मित्रांनो, मी तुम्हाला हा एक जी आर ची पूर्ण डिटेल देऊन देतोय आणि सेम प्रोसेस सर्व जिल्ह्यांची राहणार आहे, सेम पात्रता सर्व जिल्ह्यांची राहणार आहे आणि सेम डॉक्युमेंट सर्व जिल्ह्यांची राहणार आहेत। म्हणून मी एका जिल्ह्याची तुम्हाला संपूर्ण डिटेल देऊन देतो, सर्व जिल्ह्यांची आपण एक तात्पुरती माहिती पाहणार आहोत, मात्र या जिल्ह्याची मी तुम्हाला संपूर्ण डिटेल देऊन देतो। आता मित्रांनो पहिला आहे, आता तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र अर्ज करण्यासाठी तुमची पात्रता काय असणार आहे तर ती पात्रता असणार आहे तुमचं 18 वय कंप्लीट असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अर्जदार किमान उच्च माध्यमिक शालांत म्हणजेच 12वी पास HSC म्हणजेच 12वी पास असणं गरजेचं आहे। आता जो अर्ज करणार आहे त्याला संगणकाचे मूलभूत ज्ञान जे येते असणं गरजेचं आहे, म्हणजे त्याला कॅम्प्युटर जमणं गरजेचं आहे, म्हणजे MSCIT किंवा प्रमाणपत्रास प्राधान्य दिले जाणार आहे। म्हणजे तुमच्याकडे जर कॅम्प्युटरचे कोणता कोर्स केलेला राहील MSCIT CCC वगैरे तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। आता अर्जदार हा संबंधित ग्रामपंचायत क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा। समजून घ्या, तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये जे एखादं गाव असेल तर तो प्रॉपर तिथलाच रहिवासी असणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला रहिवासी दाखला तिथं देणे गरजेचे आहे। जर बाहेरील कोणी अर्ज करत असेल तर त्यांचा अर्ज नाकारण्यात येणार आहे। आता 5वा पॉईंट आहे, अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आवश्यक डॉक्युमेंट्स असावीत, म्हणजे एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचे आहे। आणि 6वं अर्जदार नैतिक अधपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्यात दोषी ठरलेला नसावा, म्हणजे तुमच्यावर कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा। आता आपले सरकार सेवा केंद्रासाठी अपात्रतेचे निकष कोणते आहेत ते पाहणार आहोत आपण। तर अर्जदाराने अर्जामध्ये खोटी दिशाभूल करणारी बनावट माहिती किंवा खोटी माहिती जर तुम्ही किंवा खोटे डॉक्युमेंट जर सादर केले तर तुम्ही या आपले सरकार सेवा केंद्राला अपात्र ठरणार आहात। दुसरा पॉईंट बघूया आपण, अर्जदार स्थानिक फसवणूक किंवा सायबर गुन्हा किंवा नैतिक अधपतनच्या गुन्ह्यात दोषी ठरलेला असल्यास तरी देखील तुमचा जो अर्ज आहे तो ग्राह्य धरले जाणार नाही। तर अर्जदार कोणत्याही शासकीय विभागाकडे किंवा काळ्या यादीत टाकलेला नसावा, म्हणजे तुम्ही ब्लॅक लिस्टेड नसावी। अर्जदाराने शासन निर्णयात आवश्यक पात्रता व अटींची पूर्तता केली नसल्यास तरी देखील तुम्ही या योजनेला किंवा तुम्ही या आपले सरकार सेवा केंद्राला पात्र नसणार आहेत। आणि 5वां शेवटचा आहे, निवडीनंतर विहित कालावधीत आवश्यक अटी म्हणजे MSCIT CCC अनिवार्य बाबी पूर्ण न केल्यास केंद्राची मान्यता रद्द करण्यात येऊ शकते। समजून घ्या, तुमची निवड झाली, तुम्हाला तुमचे जे माई सेवा केंद्र आहे, आपले सरकार सेवा केंद्र आहे तुम्हाला देण्यात आलेले आहे, बट तुम्ही नंतर तुम्हाला जो कालावधी दिलेला राहील MSCIT सर्टिफिकेट किंवा CCC सर्टिफिकेट जमा करण्यासाठी जर तुम्ही त्या वेळेमध्ये जर जमा केले नाही तर तुम्हाला जो मिळालेला जो आपले सरकार सेवाचा ID आहे तो तुमचा मान्यता रद्द करण्यात येणार आहे। आता पुढचा पॉईंट बघूया आपण, आवश्यक कागदपत्रे। मित्रांनो पहिलं डॉक्युमेंट्स हे आधार कार्ड, लक्षात घ्या, पहिलं आधार कार्ड आहे, दुसरं पॅन कार्ड आहे, तिसरं तुमच्याकडे 12वी 10वी 12वी पास असतील, पदवी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही द्यायचंय। बँक पासबुक, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक तुमच्याकडे असणं गरजेचे। MSCIT ही कंपल्सरी आहे, पाहिजे तुमच्याकडे। 6वं आहे, स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला, ग्रामसेवक किंवा समक्ष पदाधिकाऱ्याने केलेला तुमच्याकडे रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे। 7वं आहे, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन। 8वं आहे, मागील आर्थिक वर्षाचे आयकर
विवरणपत्र म्हणजेच ITR तो नसेल तर तुमच्याकडे बँकेचे स्टेटमेंट 6 महिन्याचे तुम्ही दिले तरी चालेल. 9वा पॉईंट आहे CSC महाई सेवा केंद्र बँकिंग प्रतिनिधी ई गव्हर्नर किंवा तत्सम क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे जर कोण कामाचा अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र देखील तुम्ही तिथे देऊ शकता. 10वा आहे इतर व्यवसायाचा अनुभव असल्यास स्थानिक क्षेत्रात कार्य केल्यास त्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र जर दुसऱ्या कोणत्या मार्गाचे तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल ते देखील तुम्ही इथं देऊ शकता. 11वा पॉईंट आहे अर्जदार दिव्यांग माजी सैनिक किंवा महिला बचत गटाच्या सदस्य असतील त्याबाबतचे संबंधित वैध प्रमाणपत्र असणं गरजेचे आहे. जर तुम्ही एखादी महिलाने अर्ज केलेला राहील आणि ती महिला जर बचत गटात असेल तर तिला त्या बचत गटाचे प्रमाणपत्र देणे गरजेचे राहणार. आणि 12वा शेवटचा मुद्दा आहे कुठल्याही शासकीय विभागाने काळ्या यादीत समाविष्ट नसल्याचे आणि गुन्हे दाखल नसल्याचे स्वयं घोषणापत्र म्हणजेच नॉन क्रिमिनल तुम्हाला द्यायचे. आता इथे एक नोट दिलेली आहे वरील सर्व कागदपत्र झेरॉक्स व स्वछायांकित करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे तो स्वतःची तिथं सही करून घ्यायची तुम्हाला आणि हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायचे. आता ही सर्व डिटेल पाहिली मित्रांनो आपण. आता आपण सर्व जिल्ह्यांचे एक एक पॉईंट बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात जागा निघाल्यात. पहिला झाला आपला जळगाव जिल्हा. आता आपल्याकडे दुसरा जिल्हा आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्हा. जाहीर सूचना यामध्ये देखील तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्याबाबतचा जो दिनांक आहे 2/3/2026 रोजी तर ती जाहिरात 20/3/2026 रोजी या जाहिरातीचा निकष करण्यात आलेला होता. या ठिकाणी देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे. आता आपण तिसरा जिल्हा पाहणार आहोत. तिसरा जिल्हा आहे आता तुमच्याकडे गडचिरोली. गडचिरोली या ठिकाणी देखील 5 ऑगस्ट 2026 रोजी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र यांची जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेली. हे बघा इथे विषय दिलेला आहे आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याबाबतच्या तुम्हाला इथं GR देखील आहे. चौथा जिल्हा पाहूया. चौथा जिल्हा मित्रांनो जालना. जालना येथे देखील आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र हे स्थापन करण्याबाबतची जाहिरात या ठिकाणी करण्यात आलेली. तुम्हाला पात्रता वगैरे मी दिलेली होती. अर्ज करण्याची जी तारीख आहे अंतिम दिनांक ती 6/8 सकाळी 11 पासून सुरुवात होणार आहे आणि 20/8 पर्यंत 5 वाजेपर्यंत तुमचे ते अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याची लिंक म्हणजे ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचे जालना जिल्ह्यामध्ये तर ही लिंक इथं दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आहे. आता आपण 5वा जिल्हा पाहणार आहोत. आता 5वा जिल्हा आहे आपल्याकडे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्या सरकार सेवा केंद्र जाहिरात ही प्रकाशित करण्यात आली आहे. ती 31/7 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. या ठिकाणी देखील तुम्हाला अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे अर्ज स्वीकारण्याची जी अंतिम तारीख आहे ती 3/8 या रोजी सुरुवात होणार आहे 10 वाजेपासून आणि अंतिम दिनांक जी आहे तर 25/8 6 वाजेपर्यंत बंद होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे. आता 6वा आपण तालुका पाहू 6वा आता आपण जिल्हा पाहू. 6वा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. या जिल्ह्यात देखील आपले सरकार सेवा स्थापन करण्याबाबतचे जे अर्ज आहेत ते मागवण्यात येणार आहेत. आता या ठिकाणी देखील तुम्हाला डॉक्युमेंट्स तेच मागितले आहेत जे मी तुम्हाला सांगितले होते. सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. त्याचबरोबर आता आपण 7वा जिल्हा पाहणार आहोत. 7वा जिल्हा आहे तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये देखील अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. आता त्या अर्ज स्वीकारण्याची जे एकमेव ठिकाण आहे ते देखील इथं www.satara.gov.in या संकेतस्थळावर 5/8 रोजी ते 18/8 रोजी यापर्यंत तुम्हाला अर्ज उपलब्ध करता येणार आहे आणि तुम्हाला हे अर्ज त्या ठिकाणी जमा करायचे आहेत. आता शेवटचा आणि लास्ट आहे वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आपले सरकार सेवा केंद्रांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे 16/4/2026 रोजी आणि या ठिकाणी देखील अर्ज स्वीकारण्याची जी तारीख आहे ते 24/4 ते 3/5 पर्यंत असणार आहे आणि अर्ज हे तुम्हाला या तारखेपर्यंत तिथं जमा करायचे आहेत. अशा प्रकारे 8 जिल्ह्या पूर्ण नीट लक्षात घ्या. अशा प्रकारे 8 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहे. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.